नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे हरिशेठ कोले, चिंचपूर, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणावरून. हरिशेठ नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. तर मित्रांनो, दोन म्हशी त्यांच्याकडे विक्रीसाठी येतात. चांगल्या क्वालिटीच्या म्हशी येतात. आत्ताचा मे महिना चालू आहे, मे महिन्याची आज 11 तारीख आहे, बरोबर. तर मित्रांनो, दोन्ही म्हशी विक्रीसाठी आता हरिशेठकडून पूर्ण डिटेल्स घेऊ. हरिशेठ, या म्हशीचे काय डिटेल्स आहे? ह्या म्हशीला आता उद्याचे 10-15 तारखेला 10 महिने पूर्ण होतात. 15ला. हां, त्या 15ला. हां, आणि 15 तारखेला 10 महिने पूर्ण होतात. किती लिटर दूध दिलेलं आहे, काय पाठीमागच्या ही वेळेला? 17 प्लसची म्हैस आहे. 17 लिटर प्लसची म्हैस म्हणजे आहे. आपण स्वतः 17 लिटर प्लस म्हैस एकदम खात्रीची आहे मित्रांनो, 17 एकदम प्लसची guarantee आणि आहे एकदम शांत आहे. आणि तिसऱ्या वेतात वेळेला आहे, बरोबर. तिसऱ्यांदा येत आहे. तिसऱ्या वेतात खाली व्हायला आहे. चांगल्या क्वालिटीची रीड आहे. सडातलं अंतर वगैरे, तब्येत वगैरे बघू शकता. शांत आणि स्वभाव शांत आहे एकदम. बसा खाली, खाली बसा. स्वभावाची. ही बघा, तर शांत स्वभावाची म्हैस आहे. ब्रीडिंग करू शकतो कोणी, चांगल्या क्वालिटीची. सडापर्यंत अंतर बघा, हां, सडा बस, साईज बस. बघा. हे बघू शकता. पाय उचलला तर पाय हलवती. अजून कच्ची म्हैस, थोडी भरायची बाकी आहे. आणि तब्येत वगैरे खूप चांगली सांभाळलेली आहे. चमडी वगैरे दाखवा जरा म्हशीची. एकदम पातळ चमडीची. चमडी पण एकदम पातळ चमडी आहे, बघू शकता तुम्ही. आणि तब्येत पण खूप छान आहे. तर ही म्हैस त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे. तर हे बघू शकता म्हशीचा चेहरा वगैरे. बाहेर सोडवता येईल का हरिसाठी? दाखवून सोडून दाखवू ना. हां, सोडा बरं, तिथं घ्या जरा थोडी बाहेर. तर बाहेर सर, सोडून पण दाखवू सर, मित्रांनो म्हैस सर, काय क्वालिटीची आहे, म्हशी तब्येत कशी आहे. सर राणी, सर माग. बऱ्याच शेतकरी बंधूंचे ताज्या म्हशीसाठी फोन येतात मित्रांनो. किमतीचं पण हरिशेठला विचारू. किंमत सांगणार आहेत का फोनवर सांगणार आहेत? बरेच शेतकरी बंधू तरुण विचारतात, किंमत सांगत जा, विचारत जा. पण जर शेतकऱ्याची इच्छा नसेल तर मी फोर्स करू शकत नाही मित्रांनो किंमत विचारायला. ते पण विचारू आपण त्यांना. आता मे महिन्याच्या शेवटचा हलवाट आहे आपल्याकडे, टॉपचा. हां, तर मित्रांनो, आता मशीनची व्यान पण कमी असते. आणि चल चल मशीनची व्यान कमी असते, पण म्हैस खूप चांगली सांभाळलेली. ह्यांची खासियतच आहे, जनावरं एकदम जीव लावून, जीव ओतून सांभाळतात. आता बघू शकता म्हशीची स्टाईल, म्हशीची तब्येत वगैरे कशी दिसते म्हैस. सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात बाहेर सोडल्यावर. चेहरा वगैरे, शिंग वगैरे खूप चांगले आहेत म्हशीचे. सडातलं अंतर वगैरे. चालवा जरा पुढे, जाऊ द्या, चालू द्या. तर बघू शकता तुम्ही म्हशीची आता क्वालिटी. अजून कच्ची म्हैस, पूर्ण ज्यावेळेस भरल म्हैस त्यावेळेस म्हैस खूप चांगली दिसेल. मित्रांनो, फार कमी म्हशी अशा बघायला भेटतात. क्वचितच एखादी म्हैस अशी बघायला भेटती. महाराष्ट्रात सुद्धा हरियाणासारख्या म्हशी निघायला लागल्यात मित्रांनो वेळोवेळी. आता थांबवा जरा तिला. येणाऱ्या काळात पण चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो. हरिशेठ, किमतीचं कसं काय? किमतीचं काय होतंय? कळीचा मुद्दा आहे. किमतीचं विचारतात सगळे लगेच. किमतीचं काय होतं, फोनवर सांगितलं कॉन्ट्रोवर्सी होती. हां, त्यापेक्षा आपण अशी किंमत सांगितलं, फोनवर किंमत सांगू. बरं बरं, ठीक आहे. अशी काय जर हरकत समोर किंमत जर सांगितली हां, तर कॉन्ट्रोवर्सी होती. किती मोठी, किती काय काय? कोणी बी समोर या, समोर बघा, हां, मग किंमत. तर मित्रांनो, फोनवर किंमत सांगतायत बोलता हरिशेठ. फोन पण भरपूर येतात, त्याच्यामुळं काय आहे. आणि का आपण कामात असतो. हां, तर बघू शकता म्हशीची क्वालिटी. म्हशीची तब्येत वगैरे पण चांगली आहे आणि टॉप क्वालिटीची तब्येत आहे, शांतता लई आहे. ही बघा शांतता किती आहे. शांत शांत म्हैस आहे. शेपूट वर करते. हे बघू शकता शरीरावर नसा वगैरे पण दिसतात. आता थोडी चालली म्हैस तर शिरा वगैरे दिसतात. गरम झाली म्हैस ती लगेच. तर बघा चोळक असेल जरा, पुढून या, पुढून बसा मित्रांनो. लई शांत शांत स्वभावाची म्हैस आहे. सडातलं अंतर वगैरे पण चांगलं. अजून म्हैस कच्ची आहे थोडी. ही बघा. हां, तर ह्या शांत स्वभावाच्या म्हशीचं तुम्ही ब्रीडिंग करू शकता. वंश चांगला येतो आणि काळाची गरज आहे मित्रांनो. महाराष्ट्र मुर्रा असोसिएशन प्रत्येक वेळी हे सांगतंय की चांगल्या मशीनला चांगले सिमेंट्स द्या, चांगले प्रोजेनी तयार करा, तरच म्हशी भेटणार आहेत. म्हशीची परिस्थिती, किमतीची काय चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जेवढी म्हैस शांत तेवढीच म्हैस दुधाला चांगली चालू शकते. जी म्हैस गरम असते ती दुधाला चालत नाही. शेपूट पण पूर्ण जेड ब्लॅक आहे. एकदम काळाच पूर्ण शेपूट हां, आहे. तर अजून म्हैस कच्ची आहे, कोणाला पण समजते. अजून 15 दिवसाची म्हैस कच्ची. 15 दिवस का? 15 दिवस घेईल. आणि 15 तारखेला दिवस भरतात आणि वरचे 4-5 दिवस धरून चालतात. हां. कारण आज 10 तारीख. हां, 10-12 दिवस घेईल म्हैस. 10-12 दिवस म्हैस मग घेईल. बघा मग किती भरण का असेल ते सुद्धा. हां, म्हैस भरती आपण पण बघितलेली आहे. म्हैस चांगली क्वालिटीची म्हैस आहे. तर मित्रांनो, ही म्हैस जर तुम्हाला आवडत असेल तर नंबर देणार आहेत. हरिशेठ, नंबरचं कसं काय? नंबर साहेब तुमचाच नंबर देऊ आपण. कारण मला काय होतं, हां. मला कामात असल्यामुळे भरपूर फोन येतात. त्यामुळे नंबर. बरं बरं, ठीक आहे, नंबर देऊ. तर मित्रांनो, ही म्हैस बघू शकता. सोडा आता ते घ्या त्या म्हशीकडं. तर 2 म्हशी आहेत. ही व्हिडिओमधली 1 नंबरची म्हैस आहे आणि ताजी वेल्ली एक. एक ताजी वेलेली का? हां,
एक ताजी वेलेली ह्या दोन्ही म्हशी विक्रीसाठी आता तिला पण 18+ दूध आहे. किती 18+ची म्हैस आपण तिला पण पिळली 18 ना 18 लिटर. 18+ आणि ती जसं आता 17 वेलेली लिटर दूध ताजी. सांगितलेलं आहे, पण म्हैस आहे मित्र बघू शकता तुम्ही म्हशीच्या चालण्याची स्टाईल वगैरे हे आणि तब्येत खूप चांगली सांभाळलेली हरी शेटनी. हे चल. जास्त न सोडल्यामुळे थोडा म्हशी चालायला इकडे तिकडे करतात पण. आणि ही दुसरी म्हैस आहे, ही पण विक्रीसाठी आहे. हिची काय डिटेल्स आहेत हरी शेट? ही सध्या एक 8-10 दिवसाची वेळी 8 दिवसाची. हम्म. अजून दूध पण फुटतंय. हां ओल्ड ब्लड लाईनची म्हैस आहे. चमडी वगैरेची पण पातळ आहे. एकदम पातळ चमडीची. तिला खाली पारडी झाली आहे. रेडी रेडी झाली. आणि रेडी पण आपल्या शेराबुलची. मित्र बघू शकता शेपटाची साईज वगैरे एकदम खाली खाली आता छोटं वादीसारखं चांगलं शेपूट आहे. ब्रीडची निशाणी आहे हिची पण हे बघू शकता. शेपटाची साईज वगैरे छान आहे आणि खाली 2-3 इंच व्हाईट आहे. कासाचं स्ट्रक्चर वगैरे पण चांगलं आहे. मिल्क फेन वगैरे पण चांगलं आहे. सड वगैरे व्यवस्थित आहे एकदम क्लिअर दूध चालू आहे आता. हे बघू शकता कासाची साईज पूर्ण पाठीमागून ते पूर्ण साईज कासाची आहे. थोडी ताजी वेळ असल्यामुळे बच्च्यामुळे थोडी हा आणि बच्च्यामुळे थोडी पाख्याव पण नाही एवढी पाकं पाहिजे पण तशी. नाही आणि थोडी हालचाल करते म्हणजे गरम गरम असलं वाटतं. तर हे मिल्क फॅन वगैरे बघू शकता. धार वगैरे धार एकदम मोठी धार आहे. तर हिची शेवटला वासरू सोडून काढून दाखवू दाखवू. धार वगैरे कशी येते. तर हिची किती दूध क्षमता आहे हरीशेट? हिची 18+ची दूध क्षमता आहे साहेब. 18+ चमडी दाखवा जरा. एकदम पातळ चमडीची म्हैस आहे. पातळ चमडीची शेपटाची साईज बघा. चमडी कासेची वगैरे size दाखवा. पातळ आहे आणि कासेचे स्ट्रक्चर खूप चांगले भरलेलं नाही अजून एकदम. भरायला नाही, एक 8 दिवस झाली वेळली. हा एक 15 दिवस जाईल म्हैस पूर्ण भरायला. हे बघू शकता. आणि टेम्परेचर बिल येईल ना सध्या. टेम्परेचर फुल आहे. आत्ताच्या वातावरणात एवढं दूध निघणं सोपी गोष्ट नाही. एकदम चमडी चांगली आहे. आणि आता पण 8 आणि दिवसात ही एक 12 रेडी आहे. तर सोडा हिला पण बाहेर. आता पण 12+ चालू आहे सध्या. 12 चालू आहे का? 12 चालू आहे. शेवटला हिचं दुधाची एक तुम्हाला धार वगैरे आयडिया मारून दाखवू की लक्षात येईल की म्हशीची धार वगैरे कशी आहे. दमाने घ्या. तर शेवटला हिची पण तुम्हाला एक आयडिया देऊ दुधाची. बऱ्याच दिवस झालं व्हिडिओ नव्हता चॅनलवर. हा व्हिडिओ आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही हिची पण साईज चांगली आहे. तब्येत वगैरे पण चांगली आहे हिची. तर वासरासहित घेतली मित्रांनो म्हैस. थोडी पाठीमागं पळत होती वासरासाठी. घ्या तिकडं थोडी चालू हरीशेट. खाली रेडी आहे आणि ही दुसरी म्हैस ही वेलेली. आता 12 आहे का दूध? आता 12 चालू आहे दूध सध्या. हां 12 दूध चालू आहे आणि 18 लिटरची क्षमता आहे. 18 लिटर क्षमता आहे. खात्रीशीर आहे दूध दोन्ही खात्रीशीर म्हशींचं? दूध आपण दूध काढले साहेब यांचं. हां तर दूध खात्रीशीर आहे मित्रांनो. ज्यांनी बी कोणी घेणार आहे त्यांनी इथं येऊन तुम्ही दूध आता जे 7-8 आहे दिवशी तिला जर 12+ दूध हा. असेल जे आहे ते दूध तुम्ही चेक करून पण घेऊ शकता. ही बघू शकता ही एक म्हैस आहे. ही सुद्धा विक्रीसाठी आहे. दोन्ही म्हशी त्यांच्याकडे विक्रीसाठी आता. जर तुम्हाला ह्या म्हशी खरेदी करायच्या असतील तर ही म्हैस आहे मित्रांनो 2 नंबरची. तर किमती फोनवर सांगणार आहे बरोबर? फोनवर सांगू आपण. दोन्ही म्हशींच्या किमती. व्याज किती आहे दोन्ही म्हशीनं? तिचं तिसरं हिचं चौथ्यांदा वेली. चौथ्यांदा खाली झाली. चौथ्यांदा खाली झाली. फक्त तर- काय पाक असल्या नसल्यामुळं हां आणि टेम्परेचर असल्यामुळे थोडी अजून पाकच नाही तिला. हां तर ही चौथ्या वेळेस खाली झाली आणि ती तिसऱ्या वेळेस खाली होईल. ते दोन्ही म्हशी बघण्यातल्या आहेत, त्यांच्या खात्रीच्या आहेत. जर तुम्हाला या म्हशी खरेदी करायच्या असतील तर मोबाईल नंबरला संपर्क करा. ह्या बघा ना आपला सध्या. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना हरीशेट एकदा. माझं नाव हरिदास केरबा कोले, मुक्काम पोस्ट चिंचपूर, तालुका आष्टी, जिल्हा बीड. या ठिकाणी ह्या म्हशी आता बघायला पण इथंच उपलब्ध आहे मित्रांनो. कोणी इथं येऊन बघू शकता, खात्री करू शकता सगळी. समोर या खात्री करा. हां हिचं व्हीबीएल 2 टाइम धार काढा. हां बरोबर. हा. शुअरिटीने सगळं काम आहे. तर ह्या म्हशी जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर नंबरला संपर्क करा. हिचं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी धार पण काढून दाखवू. दूध कसं आहे, धार वगैरे कशी आहे, कासाची साईज अजून भरलेली नाही म्हशीची. पण एक 10 दिवस गेले की म्हैस कासाला भरणार चांगली आणि त्यावेळेस चांगली कासा स्ट्रक्चर वगैरे दिसणार. आणखी काय आहे का विकायला? आणखी एक टोन काय आपला. बांधा त्याला, बांधा तिथं वासराला. तर आणखीन एक रेड आहे ज्याला चांगली खरंच ब्रीडिंग करायची आहे किंवा घरी एक चांगला रेडा ठेवायचा आहे. तो हा रेडा आहे. काय डिटेल्स आहे याच्या हरीशेट? ही आपल्या माऊली म्हशीच आहे. माऊली म्हशीचा आहे मित्रांनो. 21 किलो 780. 780 ग्रॅम दूध रेकॉर्ड आहे आपल्या जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलला. ह्याची लांबी वगैरे बघू शकता तुम्ही. खासियत बघा आत्ताच लांबी वगैरे. किती दिवसात झाला आता साधारणतः? आता हा 7 महिन्यात झाला. 7 महिन्याचा झाला आहे. मानाची नाही, साईज 10 महिन्यात झाला. हां माना 16 जरा थोडा त्याला. मानाची साईज वगैरे, शेपटाची साईज वगैरे आपल्याच घरी बुल होय त्याच्याकडून बघा. शेपटाची साईज वगैरे पण खूप छान. बोलतोच आहे. शहरात विकला गेला होता. टेस्ट- हां विकला गेला होता हां पण आपण
कोल्हापूरला म्हैस नेली होती हा. प्रदर्शनाला, त्यामुळे दिला नाही. म्हशी बरोबर म्हैस जाणार नाही म्हणून म्हैस जाणार नाही म्हणून आपण दिला नाही. पाठीमागे व्हिडिओ मध्ये लावला होता हा, बरोबर right? विकला होता तो. हा पण आपण तिथं तर ते म्हैस जाणार नाही म्हणून ठेवला होता का? हा त्यामुळे ठेवला होता आपण. कॅन्सल केला पण चांगला रेड हाईट वगैरे चांगली पकडलेली, पुठ्ठा वगैरे टेस्टिकल वगैरे बघू शकता तुम्ही. आत्ताच टेस्टिकल छान आहे, तर छोटा आहे तरी बी. आणि जर कोणाला जर खरेदी करायचं असेल तरी संपर्क करा. चालवा ना जरा त्याला. एकदम शांत आहे. लांबी वगैरे मित्रा मुराची खासियतच ही आहे. बस इकडे घ्या वरती, वर चालवा. तर चेहरा वगैरे बघू शकता याचा, आणि लांबी वगैरे चांगली आहे. चेहरा सिंगात फक्त माऊलीवर गेलाय. हा शिंग थोडे खुल्ला पिळा होईल, अजून गोल येणार आहे, तर थोडा वेळ लागेल. थांबवा जरा, थांबवा. हा तर बघू शकता साधारणतः जर 1 वर्षाप्रमाणे जर सांभाळला तर लागेल म्हशी. लागल 1 वर्ष. हा आणखीन 1 वर्षात म्हशी लागेल. 1 वर्ष जर चांगला डाएट वगैरे दिला प्रॉपर, आणि स्वभाव वगैरे शांत आहे. लांबी इथं ही साईज आहे मित्रांनो, त्या माऊलीची पण पाठीमागं कास आहे, आणि ह्याची साईजवर बघू शकता तुम्ही. ही आत्ता स्ट्रक्चर आहे ह्याची पण, ह्याच्या पण कासा रेड्यांच्या पाठीमागे येतील. ह्याचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे बघू शकता. ही जी साईज आहे ना ही, तर ही माऊलीची पण पाठीमागं पूर्ण कास आहे, तशाच कास आहे. एकदम माऊली म्हशी गेला, एकदम शांत. हां नाही शांत आहे, छोटा आहे, शांत आहे, बघू शकता तुम्ही. लांबी भरपूर आहे. याची किंमत वगैरे कसं काय? सगळं फोनवर सांगू. सगळं फोनवरच. फोनवर सांगू. तर ती पण किंमत फोनवर सांगितली जाईल. तर 2 म्हशी आणि हा 1 रेडा 3 विक्रीसाठी येतात. तर घ्या, हिला पण आतमध्ये घ्या. ही तिन्ही विक्रीसाठी मित्रांनो. हिचं दूध तुम्हाला काढून दाखवू, धार वगैरे कशी आहे म्हशीची. तर हिला वासरं सोडलेलं आहे मित्रांनो. काय काय म्हशी वासरं वगैरे पिऊन देत नाहीत, परत हे ते असतं, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी इथं दाखवणं गरजेचं आहे. धार वगैरे चांगली असली, मोठी धार असली तरच ती म्हैस चांगलं दूध काढू शकते. हे पण तितकंच गरजेचं आहे. फवारा वगैरे जड धार असेल तर ती म्हैस जास्त दूध देत नाही आहे. हे सूत्र आहे त्याच्यामधलं. आपण जरी किती काय करत असेल तर म्हशीची धार वगैरे, सडांची धार वगैरे व्यवस्थित मोठी असली पाहिजे, फवारा वगैरे नसला पाहिजे. त्यासाठी कोणतीही म्हैस खरेदी करताना धार बघणं गरजेचं आहे. वासराला वगैरे व्यवस्थित पिऊन देते, काय प्रॉब्लेम नाही. मागावसारखा 1 मिनटं करा. बस आता सडा चेंज वगैरे करा म्हणजे. बघू शकता तुम्ही, पाणवलेली वगैरे व्यवस्थित आहे. आणि कुठेही मार्केटसारखं दूध दाबून वगैरे किंवा काय दाखवायचं नाही आहे. हे नीट बांधा त्याला, टाईट लूज बांधा त्याला. नाही परत येईल तुमच्याकडे तुम्हाला. नाही सुटत तर परफेक्ट काम करायचं एकदाच. टाईट बांधा त्याला. ब्रीडची किंवा दूध देणारी म्हैस असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत दूधच देते. आणि जिचे नसल कमजोर आहे ती म्हैस जास्त दूध देत नाही. कुठेही जाऊ द्या, काही सोय करा किंवा कसंही करा, त्याच्यामुळे म्हशीमध्ये दूध देण्याची गुणवत्ता, दुधाचा DNA असणं गरजेचं आहे. बघा शांतता तिची. पानं वगैरे व्यवस्थित आहे, सड वगैरे पण व्यवस्थित आहेत. एकदम मोठी साईज परफेक्ट सड आहेत. जे मोठीवर धार काढतात त्यांनाच हिची मजा कळू शकते. चारी सडाची एकदा धार काढा, आपली धार दाखवा व्यवस्थित. बघू शकता धार दाखवा, दोन्ही सडक मारा दोन्हीची. तुम्हाला पण मोठी वेळ लागेल. हे बघू शकता धार एकदम व्यवस्थित आहे. मोठी धार आहे एकदम. पुढच्यांची पण दाखवा, दोन्हीची पण. ते अंगठ्यावर दूध काढतात त्यामुळे यांना मोठीवरची एवढी भारी धार जमत नाही. 1 मिनिट मी धार दाखवतो. हे बघू शकता तुम्ही.
ही धार आहे म्हशीची एकदम व्यवस्थित, मोठी धार आहे, मोठीवर जर काढली तर व्यवस्थित येते. चारही सडांची धार एकदम उपयुक्त आहे. जर कोणाला समोर यायला टाईम नसेल, डायरेक्ट जरी म्हैस मागवली, काढा मागच्यांच्या दोघींचं काढा, 2 वासरा पिऊ द्या. तर हे बघू शकता चारही सणांची धार एकदम ओके आहे. तुम्ही कुठेही म्हैस मागू शकता, ऑनलाईन पण मागू शकता किंवा व्हिडिओ कॉलवर दूध चेक करा किंवा समोर या. सगळ्यात बेटर पर्याय आहे समोर येऊन चेक करणे, म्हैस बघणे. व्हिडिओमध्ये लहान दिसली, मोठी दिसली वगैरे वगैरे काय काय प्रॉब्लेम येतात. पण मी स्वतः आजपर्यंत कोणत्याही म्हशीची व्हिडिओ झूम करून काढत नाही आहे. नॉर्मल जो कॅमेरा मोड असतो त्याच्यावरच व्हिडिओ काढतो, त्याच्यामुळे मोठा फरक कधीच पडणार नाही. सेम तुम्हाला दिसणार व्हिडिओमध्ये आणि समोर. म्हशीची पानं वगैरे व्यवस्थित आहे. दूध दिल ना हर्षित म्हैस? दूध देते. हां दुधाची म्हैस आहे साहेब, दूध काढले आपण हिचं. हां ना, दूध काढलेलं आहे त्यामुळे दूध देणार खात्रीशीर. काय होतं बघा तिकडे, दुधाचा काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा अडचण येणार नाही. आठच दिवस साहेब याली बघा. मागच्या 2 साडाचं दूध किती आहे? हां नाही सांगितलं म्हणलं दूध देणार. 12+ चालू आहे आता. 12+ ना. गरमी खूप, टेम्परेचर हाय आहे, शेवटचे दिवस आहेत एकदम. आज 42पेक्षा हाय टेम्परेचर आहे. 43पेक्षा जास्त आहे. हां आणि मे महिना हा खूप कठीण असतो आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी उष्णता खूप कठीण आहे. आणि हा म्हशी म्हणजे वॉटर पाण्यातला प्राणी आहे, तरी वरती त्याच्यामुळे त्यांना पाणी जास्त आवश्यकता असते. आणि आता शेडमध्ये जरी उभा आहे तरी एकदम घाम येतोय. म्हणजे एवढी गरमी ही महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी गरमी, इकडं तिकडं नाही, सगळीकडेच गरमी आहे एवढी. दुधाची फुल खात्री आहे, बरोबर. फुल खात्री बघा, समोरच आहे खात्री. ती अजून तरी आपण 2 साडाला हात नाही लावला, आपण ती वगैरे पाजणार 2 साड. दुधाची फुल गॅरंटीड आहे. व्हिडिओमध्ये नंबर देणार आहेत मित्र, तुम्ही संपर्क करू शकता. संपर्क करा, समोर या. हां समोर या. शक्यतो सगळ्यात बेटर पर्याय सांगितलं समोर या. समोर जर आलं तर तुम्हाला कुठलाही तकलीफ नाही किंवा काही त्रास नाही. दूध देणार म्हैस 100%. मागच्या 2 साडातलंच दूध आहे मित्र. किती लिटरची बादली आहे हरसाठी? 8 लिटरची बाटली. हां 8 लिटरची बाटली. काय बोलता? हा फेस आकडा आहे त्याचा. हां फेडा फेस असेल थोडाफार, फेस आहे पण म्हैस दूधची आहे. हे तर ही छोटी बादली मागच्या 2 सडात निघलेली. 2 सडाला पूर्ण हात नाही लावलेला. ते मापा काटा असलं तर 5 किलो भरतंय. थोडंफार आता आज ताजी गेलेली म्हैस आहे. दूध किती भरेल काय, ज्यांना खरेदी करायची त्यांनी समोर येऊन मोजून घ्या, बरोबर. ज्यांना घ्यायची त्यांनी समोर येऊन खात्री करून घ्या, बरोबर. समोर या. दूध बघा, 2-3 टाइम पिळा. इथं उभा राहा रिसेट. मशीनचे बद्दल काय अजून की काय सांगू शकता तुम्ही म्हशीच्या तुमच्याबद्दल किंवा ऑल ओव्हर? काय मशीनच्या रेडे संगोपन मुर्रा असोसिएशनचा कार्यक्रम आहे 17 मेला, त्यासाठी काहीतरी आव्हान करा पुण्याला. 17 मेला सगळ्यांनी यायची, फक्त व्यवस्थित करा. हां 17 मेचा कार्यक्रम मित्र. मुर्रा असोसिएशन महाराष्ट्र जे शेतकरी सन्मान सोहळा. मुर्रा असोसिएशनचे सदस्य तर येणारच, पण बाकी इतर सदस्यांनी सुद्धा या. प्रत्येकाने आपण एक आणायचा प्रयत्न करा सगळ्यांनी. हां तिथं मित्र चांगले सगळं व्यवस्थित नियोजन आहे, मार्गदर्शन पण आहे आणि पशुपालकांचा सन्मान सोहळा आहे मित्र. महाराष्ट्रातल्या मुर्रा असोसिएशन आपण जो प्रयत्न करतोय की चांगलं ब्रीड, चांगलं त्याच्या असोसिएशन झाल्यापासून तुम्हाला काय फायदा झाला हर्षित, प्रामाणिकपणे सांगा. का फायदा भरपूर झाला. म्हशीची म्हणजे ब्रीडिंगवरून बी आपल्याला भरपूर माहिती मिळाली आणि चांगलं नसल भेटला. बस सिमेंट्स वगैरेचं काय? सिमेंटचं भरपूर बघा ना, आपल्या सिमेंटचं असोसिएशनचीच कृपा आहे. हे माऊलीबद्दल, माऊलीचं काय स्टेटस आहे आता सध्या? माऊलीचा एक 7वा महिना चालू आहे. माऊलीला 7वा महिना चालू आहे. दुधावर ड्राय झाली पूर्ण, दूध नाही आता. तर बघू शकता त्यांची माऊली म्हैस मित्र 21 किलो 800 का 700 किती? 21 किलो 780. 21 किलो 780. ह्यावेळेस हां चांगलं दूध रेकॉर्ड, चांगलं दूध रेकॉर्ड करायचे. चांगली इच्छा आहे मित्र. त्यावेळेस काही लोकांचं म्हणणं आहे असं तसं, तर पुन्हा एकदा मैदान गाजवण्याची त्यांची इच्छा आहे म्हशीची. चांगल्या लाईनची म्हैस आहे.
तर मित्र ही माऊली आणि ही त्यांची एक आधीची म्हैस ही सुद्धा छान आहे. ही पण ड्राय आहे ना? ही पण ड्राय, हिला पण 6वा चालू आहे आता, 6वा महिना चालू आहे बरोबर. ही पण ड्राय आहे. हा तर ही जी पण तिची पोझिशन पण आपण लाईव्ह केली, पण मागल्या आजारी पडली ती 18+ आपण लाईव्ह केली तिची. तर ही सुद्धा चांगल्या दूधची म्हैस आहे. दोन्ही म्हशी 20+ आहेत. आणि मेन फोकस आपला हिच्यावर आहे साहेब आता. महाराष्ट्रात सुद्धा 20+ म्हशी निघायला लागल्यात मित्र. हे बघू शकता टॉप क्वालिटीची रेडी आहे, सुंदर क्वालिटी आहे. जरी डोक्यावर टीका आला असेल तरी प्रॉब्लेम नाही, पण अशी रेडी. तिची आई पण 20+चीच आहे, दूध लाईनची आहे. 3.5 लाख रुपयाला ही अनंत कृष्ण डेअरी फार्म हिची आई विक्री झाली होती पाठीमागची त्याला बरोबर. बरोबर आहे. ही बजरंगी बुलची आहे. हा ही बजरंगी लिजवाना हरियाणामधला बुल आहे. डोक्यावर ही टीका बघा. आलाय, पण बरेच शेतकरी बंधू सोडा, थांबा हात सोडा. ही बघा रेडीची साईज, खालची स्ट्रक्चर वगैरे, तिची शांतता आणि बघा. स्वभाव, पुठ्ठा वगैरे, ही रुंदी बोललो मग तुम्हाला. ही जी रुंदी आहे ही वगैरे, आणि शिंग वगैरे एकदम रिंग येणार. कन्नीदार सिंग आले एकदम. हा कन्येदार चेहरा वगैरे चांगला आहे मित्र. आपला मुर्रा असोसिएशनचाच प्रयत्न असा आहे की रेडी संगोपन जर अशा रेड्या तयार झाल्या तरच महाराष्ट्रातल्या पशुपालकांना चांगल्या म्हशी भेटतील, अन्यथा म्हशी भेटणं खूप मुश्किल झाले. तिकडे हटवा दिला जरा अजून. चल बाय. तर त्याच्यामुळं अशा रेड्या तयार करा. पाठीमागं व्हा थोडी. ही लांबी बघा रेडीची, बस बस. ही लांबी बघा रेडीची, लांबीची साईज वगैरे, ही मुर्राची खासियत गर्दन आहे. बघा हिची. ही मुर्राची नजाकत आहे मित्रांनो. मुर्रा असोसिएशनच्या प्रयत्नातून यांना सिमेंट भेटलं. मुर्रा असोसिएशनचा प्रयत्न तर सिमेंट आहे ही. हा बरोबर. त्यातलीच आहे ही. तर कोणत्या डॉक्टरकडून घेतलेलं होतं तुम्ही सिमेंट? ही आपला अजित डॉक्टर शिंदे. डॉक्टर अजित शिंदे यांच्याकडून सिमेंट घेतलेलं होतं. त्यांच्या ABCच्या पण बऱ्याच पारड्या आल्यात, हरियाणातल्या पण चांगल्या बुलच्या रेड्या चांगल्या आलेल्या आहेत. ही सुरुवात आहे मित्रांनो महाराष्ट्रात. आगे आगे देखो देखो होता है क्या, म्हणजे पुढे येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली प्रगती महाराष्ट्र सुद्धा करेल. आणि सिमेंटचं म्हणजे नसलचं तो काय म्हणजे नसल का काय म्हणतात, ही जी आई 20+ होती पण भरपूर गरम होती. गरम किती होती? गरम उड्या म्हणजे आणायची अंगावची जी माणसाच्या हा, अंगावची. तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे चांगल्या सिमेंटचा किंवा ब्रीडचा? ब्रीडमध्ये जर ब्रीडचा गेलं हाच तर अनुभव आहे की एकटी म्हैस सुद्धा गरम असून एकटी मार्के असून सुद्धा ही बघा बघ ब्रीडचं 16 बसते का खाली हात एकदम लावल्यावर? लगेच खाली बसती. तर मित्रांनो हे बघू शकता स्वभाव शांत आलेला आहे, एकदम शांत स्वभाव, तकलीफ नाही. मी तर 4 किलोमीटर 5 किलोमीटर जर घेऊन गेलो तर मला माझा पिझ्झा सोडत नाही. रनिंग करतात. रनिंग करते माझ्याबरोबर रोज. तर मित्रांनो हे रनिंगला नेतात बघू शकता. त्याच्यामुळे फिटनेस वगैरे एकदम छोटी रेडी होती. पाठीमागे एक 4-5 महिन्यापूर्वी मी बघितली होती, आता खूप मोठी झाली. तर साईज पण पकडली. साधारणतः किती दिवसात लागवड होईल हरिशेट या मशी रेडी? आपल्याला वाटतं 6-7 महिन्यात व्हायला पाहिजे. 6-6 महिन्यात हरिशेटच्या छातीला लागती जवळजवळ, आणि खूप मोठी रेडी होईल. तर मित्रांनो मुर्रा रेडी हरिशेट, मुर्रा रेडी पूर्ण एका वेळात तयार व्हायला म्हणजे दुधावर यायला किती दिवस लागते जन्मापासून तुमच्या अंदाजे? जन्मापासून जर आपल्यापाशी जर वैयक्तिक म्हणजे मी माझी सांभाळची असेल तर साधारण एक 18 ते 20 महिन्यात लागते. आणि पुढचे 10 महिने म्हणजे 30 महिन्यात 2.5 वर्षात तयार होती. 30 महिन्यात. हा 2.5 तर वर्षात. आपली चंद्रिका सुद्धा जर चांगली जोपासली 29 महिन्यात तरी वेली होती. तुमच्याकडे 9 पाहिजे दिवस. काही दिवस आपल्याकडे नव्हती. 29 महिन्यामध्ये रेडी गेली होती जन्मापासून. जन्मापासून ती जर अजून 2 तुमच्यापाशी राहा 2-3 महिने जर असती तर ती 25-26 महिन्याची वेली तर मित्रांनो 30 महिने धरून चला. 30 महिने धरून चालू सरासरी 30 महिने. 30 महिन्यात तुमच्या घरी टॉपची मुर्रा तयार होती. तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केलं, प्रामाणिक डाईट फॉलो केला, व्यवस्थित दूध वगैरे जर पाजलं तर 30 महिन्यामध्ये मुर्रा रेडी तयार होती. शेतकरी बंधूंना हाच या माध्यमातून संदेश आहे मित्रांनो. रेडी संगोपनात जोर द्या. मुर्रा असोसिएशन महाराष्ट्र राज्य हे पण या गोष्टीवर प्रखरतेने जोर दिलेला आहे. आणि सर्वांना माझ्यातर्फे आव्हान आहे की 17 मेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पशुपालकांनी शेतकरी सन्मान सोहळ्याला उपस्थित राहा. पुणे प्राधिकरण निगडी या ठिकाणी मुर्रा असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा शेतकरी सन्मान सोहळा आहे. त्या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंना असोसिएशनचे सभासद आहेत जे नसतील त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठंतरी चांगली मुर्रा तयार करायला आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमार्फत करत आहोत. जे शेतकरी बंधू आपल्या मुर्रा असोसिएशनशी जोडले नाहीत, जोडले गेलेले नाहीत, त्यांनी आपल्या मोबाईल नंबरला संपर्क करा मित्रांनो. तुम्हालाही मुर्रा असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा सभासद करून घेण्यात येईल. आणि याच माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या मुर्रा घडवण्याचं काम आपण करणार आहोत. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत, आपले व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र. हरिशेठ रामराम. नमस्कार. सगळ्या रामराम. धन्यवाद.